महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं। गेल्या काही दिवसांपूर्वी आज बरोबर त्या विषयाला 9 दिवस होतात। त्या शिबिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो यांची प्रतिमा त्या शिबिरामध्ये ठेवण्यात आलेली नव्हती। त्या संदर्भामध्ये आज बरोबर 9 दिवस होत आहेत। इंदापूरचे मुजोर तहसीलदार जीवन बनसोडे यांनी 9 दिवसामध्ये नुसती दिलगिरी देखील व्यक्त केली नाही, माफी देखील इंदापूर तालुक्यातील जनतेची मानली नाहीये। हा कसली मुजोरशाही, ही कसली दादागिरी, ही कसली गुंडगिरी? ही इंदापूर तालुक्याची जनता ही तुमची गुंडगिरी दादागिरी खपवून घेणार नाही। खरं तर या इंदापूर तालुक्यामध्ये मी गेल्या काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद आयोजित केलेली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मी अनेक विषयांवरती त्या ठिकाणी भाष्य केलं होतं। त्यातील एक महत्त्वाचा विषय की इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं रक्त पिण्याचं काम, शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम हे इंदापूरचे तहसीलदार मुजोर तहसीलदार जीवन बनसोडे करत आहेत। या संदर्भातील मी आरोप केले होते। या संदर्भातील सबळ पुरावे या ठिकाणी माझ्याकडे आहेत। 1-2 दिवसामध्ये मी इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर शहरामध्ये त्या ठिकाणी या संदर्भातली पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्या ठिकाणी मी सगळं पुराव्यासह त्या ठिकाणी तो विषय मांडणार आहे। खरं तर इंदापूर तालुक्यातील साधारण रुई, न्हावी, डाळस, बेडशिंगे, लासुर्णे, कळस, भवानीनगर, संसर, उद्दट, कुरवली, कळम, निमसाकर, निर्वांगी, रेडणी, रेडा, वडापुरी, पंधारवाडी, कर्दनवाडी, बावडा, तरंगवाडी आणि उजनी पट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांचे मला या ठिकाणी फोन आलेले आहेत। त्यांनी आपण रस्त्याचे विषय तुम्ही अडवलेले आहेत, ज्यांचे रस्त्याचे विषय अडवल्यानंतर निकाल त्यांचे प्रलंबित ठेवलेले आहेत। काही लोकांकडून पैसे मिळत नाहीत, काही लोक पैसे देत नाहीत म्हणून देखील आपण त्या ठिकाणी निकाल प्रलंबित ठेवलेले आहेत। असे पुरावे, असे व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आलेले आहेत। त्यातला सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे एका शेतकऱ्याला आपण आपल्या ऑफिस मधून इथून पुढे ह्या ऑफिसमध्ये यायचं नाही, तुझं काम मी करणार नाही, अशा प्रकारच्या अर्वाच्य भाषा बोलून त्या शेतकऱ्याला आपण तहसील कार्यालयातून हाकलून दिल्याचा देखील व्हिडिओ माझ्याकडे प्राप्त झालेला आहे। अशी मुजोरशाही ह्या इंदापूर तालुक्यातील जनतेने इथून अगोदरच्या काळामध्ये कधीच पाहिली नव्हती आणि इथून पुढेही पाहणार नाही। मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना आपल्या निलंबनासाठी तक्रार दाखल केलेली आहे। त्या संदर्भात तुम्हाला मुंबईला देखील बोलवणं झालेलं आहे। आपण दिवसभर तिथं ताटकळत थांबून मुंबईला देखील जाऊन आलेला आहात, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे। येणाऱ्या काळामध्ये आपलं जोपर्यंत निलंबन होणार नाही तोपर्यंत हा इंदापूर तालुक्यातील सामान्य जनतेचा लढा संपणार नाही। अशा प्रकारची खुणगाट आता आम्ही बांधलेली आहे। एवढंच आजच्या दिवशी बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।